नमस्कार. रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत. आरोपीकडून प्राण्यांचे अवयव आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक गोष्टी उघड झाल्या असून आरोपीकडे अग्निशमन परवाना नसतानाही रिकामी काडतुसे सापडले आहेत. या काडतुसाचा वापर नेमका कशासाठी झाला याचा तपास आता पोलीस करीत आहेत. तसेच प्राण्यांचे अवयव त्यांच्याकडे कसे आले याचाही सखोल तपास सुरू आहे. पीडितेंच्या बाजूने वकिलांनी सांगितले की प्रकरणाची व्याप्ती मोठी असून गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे. आरोपींनी अभ्यास निर्माण करून जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दरम्यान कोर्टाने 7 दिवसाऐवजी 5 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पुढील तपासावर कोठडी वाढवण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये हे सगळे प्राण्यांचं वगैरे आताच मी सांगितलं की हे जे गुन्हे आहेत हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत, आर्थिक आहेत आणि जसं आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काही प्राण्यांची वन्य प्राण्यांची शिकार देखील झालेली असण्याची शक्यता आहे. कारण सध्या जो तपास झाला आहे त्या तपासाच्या दरम्यान काही प्राण्यांचे अवयव या तपासामध्ये मिळून आलेले आहेत. तर आता हे अवयव ह्या आरोपीकडे कशा आलेत, त्याने ते प्राण्यांची हत्या केली किंवा अन्य प्रकारे मिळवलेत याची देखील तपास होणं गरजेचं आहे. तर हा तपास आणि जो मुख्य तपास आहे जो स्त्रियांच्या विरुद्ध अत्याचार झालेला आहे त्यांना फसवून त्यांच्यावर दडपण आणून त्यांना मिसरिप्रेझेंट करून डिसेप्शन ज्याला म्हणतो आपण, वेगवेगळी कारणं देऊन त्यांना काही गोष्टी करणं भाग पाडलेलं आहे. हा एक तपासाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याशिवाय हे देखील आता जे सांगितलंय वन्य प्राण्यांची हत्या वगैरे हा प्रकार सुद्धा तपासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. नरबळीचा देखील एक मुद्दा त्यांनी मांडला. ते 5 वापरलेली काडतुसं त्यांच्याकडे सापडलेली आहे, त्याच्या दृष्टीने देखील तपास करायचा आहे. आता याच्याबाबत मी जास्त काही बोलू शकत नाही, कारण त्यात असं सांगितलं गेलं की जी रिव्हॉल्वर जे अग्निशस्त्र त्याच्याकडे मिळून आलं ते अग्निशस्त्र आणि काही कॅट्रिजेस गोळ्या आणि काही एम्प्टी कॅट्रिजेस तिथं मिळून आलं. आता अग्निशस्त्र नंतर त्यात असं निष्पन्न झालं की अग्निशस्त्राचा परवाना त्याच्याकडे होता, पण जे स्पेंट बुलेट होत्या त्याचे जे कॅट्रिजेस होते ते रिकामे तिथं पडलेले होते. आता त्याच्यावरनं तपासी अधिकाऱ्यांना असं वाटतं की ह्या ज्या बुलेट ज्या आहेत याचा वापर यांनी कुठे केला, म्हणजे कोणाची हत्या करण्याकरता किंवा अन्य कारणाकरता केला तर याचा त्यांना तपास करायचा आहे. तुम्ही सांगतोय अंकशास्त्र किंवा इतर विद्यार्थ्यांनी घेतलेली त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये काही परिणाम होईल असं वाटतं का आपल्याला, त्या विशेषतः त्या महिलांना? हो, जे कोणी पीडित व्यक्ती यात आहेत मुख्यत्वे करून स्त्रिया, त्यांचे जर व्हिडिओ व्हायरल झालेत तर त्यांच्या दृष्टीनं ती एक बदनामी तर ठरेलच, परंतु सामाजिक दृष्ट्या त्यांची एक मोठी कुचंबणा होणार आहे. आणि आपण समजू शकतो की फॅमिलीतनं त्यांचं जे काही स्थान आहे त्या स्थानालाही त्याला धक्का पोहोचेल, समाजातही त्यांची बदनामी होईल. एकंदरीत अत्यंत वाईट प्रकार त्यांच्याबाबत सामाजिक दृष्ट्या घडण्याची दाट शक्यता आहे. तर अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते समाज माध्यमावर मुळीच प्रसारित होऊ नये आणि याबाबत कडक अशा सूचना संबंधिताकडून म्हणजे पोलिसांकडून ह्या दिल्या गेल्या पाहिजेत. आणि जो कोणी असे व्हिडिओ प्रसिद्ध करेल त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई ही करणं गरजेचं आहे. कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आलेली होती, कोर्टाने 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आता हे कोर्टाचं डिस्क्रेशन म्हणजे कोर्टाची मर्जी आहे. कोर्टाने विचार केला की 7 दिवस नाही 5 दिवस देऊ, म्हणजे कोर्टापुढे जो रिमांड रिपोर्ट त्यांनी दाखल केला तर रिमांड रिपोर्टचं वाचन करून कोर्टाने असं ठरवलं की 7 दिवसाच्या ऐवजी 5 दिवस देऊ, कारण अगोदर 7 दिवस दिले होते आणि जास्तीत जास्त 14 दिवस पोलीस कस्टडी तपासाकरता देण्यात येईल. तर 7 आणि 5 आता 12 दिवस झाले. कदाचित पुन्हा त्यांना हजर केलं तर राहिलेले 2 दिवस देखील कोर्ट वाढवून देऊ शकेल, पण ते त्याच्यावर अवलंबून आहे. पोलिसांनी जर त्यांची बाजू कोर्टापुढे मांडली फक्त की अजूनही आमचा तपास पूर्ण झालेला